जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप 2,52,00,000 महिलांना फेब्रुवारी-मार्च महिन्याचा एकत्र हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसून लाभार्थ्यांना 1,500 रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। वाढीव 2100 रुपयांबाबत फडणवीसांचं मौन। वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक असणार, तर दिवसा वापरणाऱ्या विजेवर 5 वर्षात 10% सवलत। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। विकास निधी मिळत नसल्यानं जितेंद्र आव्हाड आक्रमक। आम्ही सावत्र आईची मुलं आहोत का, विचारला सवाल। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विरोधात कडक कायदा आणा, खासदार उदयनराजेंची मागणी। चालू अधिवेशनातच कडक कायदा आणा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, दिला इशारा। नामदेव ढसाळ कुटुंबियांना पुन्हा अपमानास्पद वागणूक, कार्यालयात बोलावून अपमानजनक प्रश्न विचारून धमकावल्याचा कुटुंबियांचा आरोप। बीडच्या खोक्या भाईला पैशाचा माज, पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर। शिकार प्रकरणातही खोक्या कायद्याच्या कचाट्या। सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळल्यास संबंधितांवर आता सक्त मजुरीसह दंडाची कारवाई। दारूबंदी कायद्यात सुधारणेचं मुनगंटीवारांकडून विधेयक सादर।